नमस्कार. अंबानगरी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अमरावती आणि परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. जनगणनेसाठी आल्याची वातावणी करून केली लूट. दोघांनी घरातील महिलेला बंधक बनवून लुटले. लुटारूंची नायब तहसीलदारांच्या घरी जबरी चोरी. घरातून दागिने, रोख रक्कम अशी 5 लाखांची लूट. दिवसाढवळ्या उच्चभ्रू राठी नगरातील घटना. अमरावती शहरातील पथदिवे आता बंद होण्याची शक्यता. मनपानं महावितरणाचे 3,95,00,000 बिल थकवलं. सप्टेंबरपासून महावितरण विभागाची बिलं थकीत. महावितरणाला मनपाकडून सकारात्मक प्रतिसाद नाही. आणि सध्या सोयाबीनच्या दरात सातत्यानं घसरण. मागील आठवड्यापर्यंत 4,500च्या वर भाव. आता सरासरी 4,300 प्रति क्विंटलच्या खाली घसरण. भावात घसरण होत असल्यानं शेतकरी चिंतित. आणि आता सविस्तर वृत्त. जनगणनेसाठी आल्याची बतावणी करत 2 लुटारूंनी घरात शिरून चाकूच्या धाकावर घरातील महिलेला बांधून ठेवलं आणि त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने आणि रोख असा एकूण 5,03,000चा ऐवज लुटून पळ काढला. दिवसाढवळ्या घडलेली ही घटना अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याअंतर्गत उच्चभ्रू अशा राठी नगरात घडली. भर दिवसा घडलेल्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ज्यांच्या घरी चोरी झाली ते नायब तहसीलदार या पदावर कार्यरत आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत प्रशांत अडसुळे हे राठीनगर इथं पत्नी जयश्री यांच्यासह राहतात. त्यांची 2 मुले शिक्षणासाठी बाहेरगावी आहे. मंगळवारी सकाळी प्रशांत अडसुळे हे कर्तव्यावर गेले होते. त्यावेळी त्यांच्या पत्नी जयश्री या घरी एकट्यात होत्या. सकाळी 11 ते 12 वाजताच्या दरम्यान 2 लुटारू तोंडाला बांधून त्यांच्या घरी गेले. जनगणनेसाठी आल्याची बतावणी करत त्यांनी जयश्री यांना आधार कार्ड मागितले. जयश्री आधार कार्ड आणण्यासाठी आत गेल्या. याच वेळी लुटारूंनी घरात प्रवेश करत दार आतून बंद केलं. त्यानंतर लुटारूंनी चाकूच्या धाकावर जयश्री यांना बांधून ठेवत त्यांच्याजवळील सोन्याचं मंगळसूत्र, 2 बांगड्या आणि रोख रक्कम असा एकूण 5,03,000चा ऐवज लुटून फरार झाले. लुटारू गेल्यावर जयश्री यांनी तातडीनं घटनेची माहिती पती प्रशांत यांच्यासह गाडगेनगर पोलिसांना दिली. माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. यावेळी पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकानंही घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. तसेच ठसे तज्ज्ञ आणि फॉरेन्सिकच्या चमूलाही पाचारण करण्यात आलं होतं. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा कसून शोध सुरू आहे. उच्चभ्रू नागरिकांचं वास्तव्य असलेल्या राठी नगरात भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. ते आले आणि मला जनगणनेसाठी विचारलं. आम्ही जनगणनेसाठी आलो म्हणे आणि मला सगळ्यांचे नावे विचारली. मग मी सगळ्यांची नावं सांगितले आणि आधार कार्डचा नंबर विचारला. तो आधार कार्डचा नंबर दिला आणि मग एकदम मला पाणी मागितलं. पाणी मागितल्याबरोबर मी आतमध्ये आली आणि पाणी द्यायला बाहेर जशी निघाली तसंच मला त्यांनी माझ्या मानेवर चाकू लावला आणि मला खाली पाडलं आणि आवाज नको करू म्हणे आणि जे काही आहे तुझ्याजवळ ते दे म्हणे सगळं. मग मी म्हटलं बरं ठीक आहे, ओरडू नको म्हणे मला. ठीक आहे म्हटलं, मला मारू नका, तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन जा वाटल्यास म्हटलं. मग त्यांनी जे होतं ते सगळं सोनं वगैरे नेलं, माझ्या हातातलं, गळ्यातलं आणि काही कॅश होती 10,000 ती कॅश नेली आणि पिस्तूल काढली होती. पिस्तूल दाखवली मला आणि मला ग्रिलला इथे बांधून ठेवलं. अमरावती शहरातील पथदिवे आता बंद होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेनं महावितरणचं सप्टेंबरपासूनचं तब्बल 3,95,00,000चं बिल थकवलं आहे. तर महावितरण विभागाला मनपाकडून प्रतिसाद मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे.
शहर अंधारात जाणार नाही, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची जाणीव ठेवत महावितरण शहर विभागाकडून पथदिव्यांचे वीज बिल भरण्यावर वारंवार आवाहन आणि 8 वेळा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु महानगरपालिका प्रशासनातर्फे प्रतिसादच मिळत नसल्यानं महावितरणाकडून वीज पुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई होण्याची शक्यता आहे. वीज पुरवठा खंडित केल्यानंतर निर्माण होणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी महापालिका प्रशासनाची राहणार आहे. याबाबत महापालिकेकडून जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्त कार्यालयास माहिती देण्यात आली आहे. वीज बिलाच्या वसुलीवरच महावितरणाचा आर्थिक गाडा चालत असल्यानं वीज बिलाच्या वसुलीसाठी वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांना महावितरणाकडून विद्युत कायदा 2003 कलम 56(1) अनुसार वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. त्यामुळे कारवाईपूर्वी महानगरपालिका प्रशासनानं त्वरित थकीत वीज बिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचं आवाहन महावितरणानं केलं आहे. अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरामध्ये मोठी घट दिसून येते आहे. मागील आठवड्यापर्यंत सोयाबीनला 4,500 रुपयांच्या आसपास भाव मिळाला होता. मात्र आता तो भाव 4,300 ते 4,380 रुपयांपर्यंत खाली आलाय. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरामध्ये मोठी घट दिसून येत आहे. गेल्या आठवड्यापर्यंत सोयाबीनला 4,500 रुपयांच्या आसपास भाव मिळाला होता. मात्र मंगळवारी हा भाव 4,300 ते 4,380 रुपयांपर्यंत खाली उतरला. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय. यावर्षी जिल्ह्यात सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट दिसून आली. त्यानंतर सोयाबीनचे दर चांगले मिळतील या आशेनं शेतकऱ्यांनी सोयाबीन विकला नाही, त्याची साठवणूक करून ठेवली. मात्र आता त्या सोयाबीनचे दर पुन्हा घटल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय. नांदगावपेठ औद्योगिक वसाहत परिसरातील रसायनयुक्त पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. अखेर या भागातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे शेती अधिग्रहण करण्याची मागणी केली होती. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यानं शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. नांदगाव पेठ औद्योगिक वसाहत परिसरातील रसायनयुक्त पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं प्रचंड नुकसान होत आहे. अखेर शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे शेती अधिग्रहण करण्याची मागणी केली होती आणि या मागणीच्या पार्श्वभूमीवर अधिग्रहण करण्याचं सरकारच्या वतीनं ठरवण्यात आलं होतं. मात्र ही अधिग्रहण करण्याची प्रक्रिया अजूनपर्यंत पूर्णत्वास गेली नसल्यानं शेतकरी आता आंदोलनाच्या भूमिकेत आहे. 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आंदोलन करण्याचा इशारा नांदगाव पेठ येथील शेतकऱ्यांनी दिला आहे. महाराष्ट्राच्या विकासाची ओळख ठरलेल्या समृद्धी महामार्गाचा वापर गोतस्करीसाठी होत असल्याचं समोर आलंय. पोलिसांनी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या मार्गावर एका ट्रकचा पाठलाग केला. ट्रकमधील आरोपींनी ट्रक सोडून पळ काढला. ट्रकची तपासणी केली असता त्यात तब्बल 50 गोवंश जनावरं आढळून आलीत. वर्धा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गात एक ट्रक बुधवारी दुपारी 12:30च्या सुमारास संशयास्पद अवस्थेत प्रवास करताना दिसून आला. त्यामुळे वर्धा पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. पाठलाग सुरू करताच तो ट्रक आणखी जास्त वेगानं पळू लागल्यानं पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी अतिरिक्त कुमक बोलावून ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला. 3 ठिकाणी असलेली नाकाबंदी तोडून तो ट्रक नागपूरच्या दिशेनं पळाला. याच वेळेस अकोल्यावरून नागपूरच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या शिवसेनेच्या अकोला जिल्ह्यातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनीही हा संशयास्पद ट्रक पाहिला. त्यांनीही त्याचा पाठलाग सुरू केला. अनेक वाहन पाठलाग करत असताना त्या ट्रकनं नागपूर जिल्ह्यात प्रवेश करत समृद्धी महामार्ग सोडले आणि हिंगणा तालुक्यात एका निर्जन ठिकाणी ट्रक सोडून ट्रकमधील 3 आरोपी पळून गेले. जेव्हा ट्रकची पाहणी करण्यात आली तेव्हा त्यात 50 गोवंशीय जनावरं अत्यंत दाटीवाटीनं बांधलेले होते. यातीलच एका गायीचा मृत्यू झाला होता, तर अनेक गायी गंभीर अवस्थेत होत्या. पोलिसांनी अज्ञात गो तस्करांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे. मात्र गो तस्करीसाठी समृद्धी महामार्गाचा वापर करू लागल्याचं या घटनेनं समोर आलं आहे. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. गोल्ड सिल्वर अपडेट. त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस, शुद्धता ही परंपरा. गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में. हमारा पता सराफा बाजार, अमरावती.
विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरावती जिल्ह्यातील प्रारूप मतदार यादीत 54,000 मतदारांची नव्यानं नोंदणी झाली आहे. मृत, स्थलांतरित आणि दुबार आदी प्रकारात 47,000 मतदार यादीतून वगळण्यात आले आहेत. अंतिम मतदार यादीत 6,672 मतदारांची वाढ झाली आहे. यामध्ये 1,147 पुरुष तर 5,511 स्त्री मतदार आहेत. त्यामुळे मतदार यादीत स्त्री पुरुष गुणोत्तराचं प्रमाण 940 वरून 943 वर पोहोचलं आहे. निवडणूक आयोगाचा मतदार यादीचा पुनर्निरीक्षण कार्यक्रम आटोपला आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर वाढीव मतदारात महिला मतदारांचं प्रमाण जास्त असल्याचं स्पष्ट झालंय. अंतिम मतदार यादीत 6,662 मतदारांची वाढ झाली आहे. यामध्ये 1,147 पुरुष, 5,511 महिला आणि 4 तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे. मतदार यादीत स्त्री पुरुष गुणोत्तराचं प्रमाण 940 वरून 943 वर पोहोचलंय. निवडणूक विभागानं मतदार वाढीवर सातत्यानं जोर दिल्यानं हे शक्य झालंय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागातर्फे कामांची लगबग सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिला महत्त्वाचा टप्पा मतदार यादीचा असतो. तो पूर्ण झाला असल्यानं जिल्हा निवडणूक विभागातर्फे निवडणुकीच्या अनुषंगानं अधिकारी, नोडल अधिकारी यांचे प्रशिक्षण आणि सर्व सुविधांयुक्त मतदान केंद्र या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीला वेग आला आहे. याबाबत 3 वेळा प्रशिक्षण सत्र आटोपलं आहे. मतदान केंद्रांमध्ये आवश्यक त्या सुविधा तयार करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत. अमरावती जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी राणा दाम्पत्यानं उद्धव ठाकरे गटाला धक्का दिलाय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी युवा स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर तालुक्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी अंकुश रहाटे आणि शैलेश मेटकर यांच्या समवेत हजारो शिवसैनिकांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. खासदार नवनीत राणा यांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेश पार पडला. संपूर्ण अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार नवनीत राणा कटिबद्ध आहेत. महिलांमध्ये देखील नवनीत राणा आपल्या साधेपणाकरता प्रसिद्ध आहेत. तसंच हमालाचा मुलगा म्हणून गोरगरिबांमध्ये लोकप्रिय आमदार रवी राणा यांचा दांडगा जनसंपर्क व लोकांसाठी नेहमी उपलब्ध राहण्याची पद्धत आणि गोरगरिबांची जाणीव असणे हे पाहून इतर विरोधी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता युवा स्वाभिमान पक्षाच्या वाटेवर आहेत. युवा स्वाभिमान पार्टीचा स्वाभिमान पार्टीचा नेता है तुम आगे बढ़ो, नेता है मी अमरावतीकर आहे. तुम्हाला जेव्हाही गरज पडली तर तालुक्याचे पदाधिकारी आहे, तुम्हाला बाहेर कुठे जायला लागत ते त्यांच्याशी जर संपर्क होत नसेल तर मी 24/7 अवेलेबल आणि रवीजी अवेलेबल. मी काम करते म्हणून आपण सगळे येत आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी एकजुटीने आपण काम केलं पाहिजे आणि आपली विचारधारा आपल्या अमरावतीत स्ट्रॉंग आहे हा दिल्लीपर्यंत संदेश गेला पाहिजे. सगळं मतदान एकतर्फ आणि अमरावतीचं मतदान एकतर्फ असलं पाहिजे. आणि सर्वजण या ठिकाणी दर्यापूर तालुक्यातून या ठिकाणी आम्ही आपल्याला सपोर्ट करायला, समर्थन द्यायला या ठिकाणी आलेलो आहे. आजपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या क्षेत्रात आम्ही काम करत होतो, पण काम करत असताना कार्यकर्त्याची आणि आमची कुठल्याही प्रकारे किंमत केली जात नव्हती. त्यामुळे आम्ही पूर्णतः सर्व विचार करून महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचा, जिल्ह्याच्या राजकीय परिस्थितीचा आम्ही संपूर्ण विचार करून आम्ही आज तुमच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी तुमच्या पक्षात प्रवेश केलेला आहे. हा शब्द देतो ताई, कार्यकर्ता आणि काम बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा शहरातून शिवसेना उबाठा गटाच्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रेला सुरुवात झाली आहे. राजमाता मा जिजाऊ यांचं दर्शन घेऊन शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात या यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. उबाठा गटानं जनसामान्यांशी सविस्तर चर्चा, संघटना बांधणीसाठी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी मुक्त संवाद यात्रा आयोजित केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात सिंदखेड राजा येथील राजमाता मा जिजाऊ यांचं दर्शन घेऊन मंगळवारी यात्रेला सुरुवात करण्यात आली. या पदयात्रेत असंख्य शिवसैनिक पदाधिकारी सहभागी झाले आहे. 11 लोकसभा तसेच 35 विधानसभा मतदारसंघातून ही मुक्त संवाद यात्रा मार्गस्थ होणार असून ठिकठिकाणी सामान्य जनतेशी चर्चा करून यात्रा पुढे निघाली आहे. सिंदखेड राजा मातृतीर्थ येथून यात्रेला सुरुवात झाली. दादर येथील शिवतीर्थ इथं ही यात्रा 35 दिवसानंतर पोहोचणार आहे. तिथं या यात्रेचा समारोप होणार आहे. साईड
माने साहेब, सन्माननीय प्राध्यापक सुषमाताई अंधारे, सन्माननीय असे सिंदखेड राजातले देऊळगाव राजाचे वेळ खूप झाला. थोडक्यात मला आठवतं या ठिकाणी सांगितलं. मातृतीर्थाला आज मा जिजाऊंना अभिवादन करून मी माझ्या समवेत आमच्या उपनेत्या सन्मान्य संजनाताई घाडी, उपनेत्या सन्मान्य राजोलताई पटेल, आमच्या दुसऱ्या उपनेत्या शोभानीताई पाटील, आमच्या अजून एक उपनेत्या अस्मिताताई गायकवाड, अशा सगळ्या जिजाऊ सावित्रीच्या लेखी आमच्या सोबत असणार आहेत. आणि आजची ही सुरुवात करत असताना इथले संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकरजी आणि त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या अत्यंत चांगल्या टीमने इथे आमच्या स्वागताची तयारी केलेली आहे. साधारणतः 17 लोकसभांमधून हे अभियान जाईल आणि 31 विधानसभा ते कव्हर करेल. जिल्ह्यांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर तब्बल 18 जिल्ह्यांमधून हा मुक्त संवाद होईल आणि यामध्ये 1138 जिल्हा परिषद सर्कलची गावे आम्हाला जोडता येतील. 70 लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा महासंकल्प असेल आणि यामध्ये साधारणतः आम्ही 830 किलोमीटरचा पायी प्रवास असेल. कुठल्याही लक्झरीज सुविधा न घेता आम्ही आमच्या टेंटमध्ये राहावं आणि आम्ही आमचं अन्न खावं आणि लोकांशी बोलावं, लोकांचे प्रश्न समजून घ्यावेत यासाठी म्हणून. आणि महत्त्वाचं, ज्या स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करत ईडी सीबीआय इलेक्शन कमिशनला हाताशी धरून ज्या पद्धतीने विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न चालू आहे, तर ही दडपशाही आणि सत्ताधाऱ्यांची मुजोरशाही हे लोकांपर्यंत नेऊन पोहोचवणं हाही एक उद्देश असेल. नारायण राणे यांची खासदारकी आता संपत चालली आहे आणि त्यामुळे ते भाजपावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असून नारायण राणे आणि त्यांच्या पोरांना वैचारिक भूमिका नसल्याची कणखर टीका शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. यावर मी सकाळीच सांगितलं की नारायण राणेंना ना मराठीची घेणं देणं न ओबीसीशी घेणं देणं आहे. शिवछत्रपतींची अस्मिता जपली पाहिजे असं म्हणणाऱ्या नारायण राणेंनीच मुळात शिवछत्रपतींची अस्मिता जपली नाही. त्यांना जर छत्रपती शिवाजी महाराज कळले असते तर शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या भगतसिंग कोश्यारींच्या बद्दल त्यांनी एक फार कणखर आणि मजबूत अशी भूमिका घेतली असती. आत्ताची जी नारायण राणेंची स्टेटमेंट देत आहे ते फक्त आणि फक्त राज्यसभेची टर्म त्यांची संपत आलेली आहे. राज्यसभा कंटिन्युएशनसाठी भाजपावर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हे सगळं प्रेशर पॉलिटिक्सच्या टॅक्टिक्स आहेत, याच्या पलीकडे काही नाही. नारायण राणे किंवा त्यांची टिल्ली पिल्ली पोरं यांना मुळात कुठली वैचारिक भूमिका नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. यातच त्यांनी निवडणुकीसंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली. का कारवाई होईल बरं? गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठरवून त्यांच्या बार्किंग ब्रिगेडच्या टीम मध्ये ठेवलेली ही माणसं आहेत की ज्यांचं कामच आहे जाती जाती धर्माधर्मात तेढ निर्माण करणे. त्यामुळे सरकार पुरस्कृत दंगली घडवण्यासाठी नेमलेल्या नेत्यांकडून हे असंच वक्तव्य देवेंद्रजींना अपेक्षित आहे आणि देवेंद्रजीच त्यांना पाठीशी घालतात. त्यामुळे यांच्यावर काही कारवाई करणं. ईव्हीएमवर आम्ही ज्या देशांनी ईव्हीएम ज्या देशांनी आविष्कार केला होता त्या सुद्धा देशांनी टायमिंग ज्या काही पद्धतीने एकूण व्यवस्था चालू आहे. जर भाजपाला एवढी गॅरंटी असेल, मोदी की गॅरंटीची जी टूम वाजवत आहे तुम्ही, जर मोदी की गॅरंटी असेल आणि हिंमत असेल तर एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, बघू गॅरंटी किती. अकोला शहरात मराठा आरक्षणासाठीचे 23 जानेवारीपासून सर्वेक्षण सुरू आहे. मात्र तपासणीच्या सर्वेक्षणात अडथळे येत असल्याचं चित्र आहे. घरोघरी जाऊन प्रगणक आणि पर्यवेक्षक सर्वेक्षण करत असून शहरातील काही भागात जात विचारल्यावर विरोध होत असल्याचं दिसून येत आहे. 29 जानेवारीपर्यंत शहरात 1,04,918 घरांचं सर्वेक्षण झालं आहे. आतापर्यंत 1,04,918 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. शहरातील काही भागात जात विचारल्यावर वादंग उठले. त्यामुळे सर्वेक्षण करताना प्रगणक आणि पर्यवेक्षकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. गुलजारपुरा भागात काही लोकांनी विरोध केला होता. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासनानं माजी नगरसेवक आणि धर्मगुरूंची बैठक घेऊन सर्वेक्षणात प्रगणकांना सहकार्य करावे आणि नागरिकांनी सुद्धा संपूर्ण माहिती द्यावी असं आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी आणि उपायुक्त गीता वंजारी यांनी केलं आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या.
जनगणनेसाठी आल्याची वातावणी करून केली लूट. दोघांनी घरातील महिलेला बंधक बनवून लुटले. लुटारूंची नायब तहसीलदारांच्या घरी जबरी चोरी, घरातून दागिने, रोख रक्कम अशी 5 लाखांची लूट. दिवसाढवळ्या उच्चभ्रू राठी नगरातील घटना. अमरावती शहरातील पथदिवे आता बंद होण्याची शक्यता. मनपानं महावितरणाचे 3,95,00,000 बिल थकवलं. सप्टेंबरपासून महावितरण विभागाची बिलं थकीत. महावितरणाला मनपाकडून सकारात्मक प्रतिसाद नाही. आणि सध्या सोयाबीनच्या दरात सातत्यानं घसरण. मागील आठवड्यापर्यंत 4,500च्या वर भाव, आता सरासरी 4,300 प्रति क्विंटलच्या खाली घसरण. भावात घसरण होत असल्यानं शेतकरी चिंतित. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.